विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कोणीच नव्हतं आज त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. आपण सगळे कोणाच्या मांडीवर आहे? माऊलीच्या मांडीवर. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे जो कालही घडला नाही, आजही घडणार नाही, पुन्हा कधीच घडणार नाही. सक्का भाऊ गुरु केला हा विश्वातला तिसरा चमत्कार. आपण अजून रेड्याच्या पुढे गेलोच नाही. सांगदेव आला, वाघाव बसला, सापाचा चाबूक घेतला आणि भिंत पळायला लागली. इथवरच चाललंय आपलं. हो, आपली कीर्तनच इथवर चालल्यात. फक्त 15 मिनिटं आई, 15 मिनिटं बाप, 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, 15 मिनिटं ज्याची तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, आणि अर्धा तास ज्यानं पाकिट गुतलं त्याच्यावर बोलायचं. संपला विषय. आणि इंदुरीकर बोलला का मी मूर्ख आहे म्हणजे मी हे केस कमी आहेत हो माझ्या अंगाशी. एवढी गावं पाहिलीत मी. माझी इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात कोणी करू शकत नाही. मी 80-82च्या खाली महिना काढीत नाही. नाही, हा महिना 93चा आहे. ऑगस्ट महिना 93चा. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 90-90चेच महिने. एप्रिलचा तर विषयच नाही, त्याने पाहिले. एप्रिल तर 93चा आहे. हा, थोडं झोंबत आहे लोकांना, पण ही कीर्तन काळाची. उत्तर पहिला चमत्कार सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. दुसरा चमत्कार मांडीच नाही पण अख्खं जग मांडीवर आहे, ज्ञानोबा आहे. आणि तिसरा चमत्कार सक्का भाऊ गुरु केला. ज्ञानेश्वरी जर चांगली उचकली तुम्ही तर ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. पुढे सांगू का, ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाही आहे. तुमचं तर डोकंच बंद. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहे. 1.25 लाख शब्द आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 9033 ओव्या आहेत. आणि ज्ञानेश्वरीला 2 भाग आहे, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या 535 आहेत, 10व्या अध्यायात ओव्या 335 आहेत, 11व्या अध्यायात ओव्या 708 आहेत, 12व्या अध्यायात ओव्या 247 आहे, 13व्या अध्यायात ओव्या 1169 आहे, 14व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, 15व्या अध्यायात ओव्या 598 आहेत, 16व्या अध्यायात ओव्या 472 आहेत, 17व्या अध्यायात ओव्या 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. हातावर लिहून घ्या, घरी गेले उचका. आणि 9033 ओव्यांमध्ये 1.25 लाख शब्द आहेत. पण 1.25 लाख शब्दांमध्ये ज्ञानेश्वरी 2च शब्द थोडे खालचे आहेत. खालचे म्हणजे शिवी नाही आहे. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि तोच शब्द 3ऱ्या अध्यायात आहे. एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि तोच शब्द 18व्या अध्यायात आहे. एरवी तरी मी मूर्ख हा शब्द ज्ञानेश्वरी 2दा आलाय. एकदा पहिल्या अध्यायात आहे आणि एकदा 3ऱ्या अध्यायात आहे. आणि गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आलाय आणि 18व्या अध्यायात आलाय. पुन्हा ज्ञानेश्वरीत खालचा शब्द नाही. ज्ञानेश्वरी हा 9 रसाने भरलेला समुद्र आहे. आता हे सप्त्यांमधले जे पारायण चाललेत ना, याच्याबद्दल न बोललेलं बरं. ही पारायणच नाही. हे 80% परमार्थ लोकांनी फक्त लोकांना दाखवण्यासाठी चालवलाय. पारायण करणारे असे पठ्ठे आहेत. काही पोहे खात्यात आणि कडीपत्ता ज्ञानेश्वरी उठत्यात. असे इथं 3 जण बसेले झक माराय पारायण करतात आणि फक्त नाश्त्याला वाचितो, नाही तो वव्या सोडून देतोय तो. आणि काय ज्ञानेश्वरी. हो, ज्ञानेश्वरी माहिती आहे तुम्हाला, ज्ञानेश्वरी 2 शब्द खालचे आहेत आणि गाथ्यात 680 शिव्या आहेत. 680 शिव्या आहेत गाथ्यात. तो उद्याचं कीर्तन करू शकत नाही. मी 680 शिव्या लिहून ठेवल्यात. त्या सांगायच्या आहेत पण जायच्या आदल्या दिवशी. मग मला एका विद्वान माणसानं विचारलं, ज्ञानेश्वरीमध्ये आवाज कमी झाला, ज्ञानेश्वरीमध्ये शिवी नाही आणि गाथ्यामध्ये शिव्या काय आहेत? तर अजून लोकांच्या डोक्यात नाही आलं. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे.
ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा साधक अवस्थेतला आहे, उच्च लेवलचा आहे, आणि गाथ्यातला अधिकारी हा सर्वसामान्य आहे. मुळात ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय आहे, हा सर्वसामान्य माणसाचा विषयच नाही. हे रामायण काळ ट्रक नाहीत, भागवत काळ टेम्पो नाहीत. आता हे नवीन पुराणकार आलेत, शिवपुराणकार, यांच्या तर LPच्या गाड्या भलती 16 टायरच्या एवढे. पण ज्ञानेश्वरी सांगणारे महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतके आहेत. का? त्याचं कारण आहे, अवघड गोष्ट सांगूच शकत नाही. ज्ञानेश्वरी सांगणारे किती निघतील मला सांगा, मला महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात बोटावर म्हणे. रामायणकार हा दगड उचलला का रामायणकार आहे. रामायणकार बरोबर. ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय मला, तो नवरसाने भरलेला समुद्र आहे. मग सगळे टाळकरी मला पसायदानाची शेवटची ओळ सांगा, तुमचा काय संबंध येतो. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव. आता जाणकार मंडळी ऐका परमार्थातली. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव, आ होईल दान पसावं. हा शब्द ज्ञानोबारायांचा नाही. तुमचं मत काय आहे बोला. डोकं बंद व्हायचं काम आहे आपलं कीर्तन ऐकणं. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव हा शब्द ज्ञानोबारायांचा नाही, हा शब्द श्री गुरु निवृत्तीनाथाचा आहे. आणि निवृत्तीनाथ म्हणतात, नाना तू म्हणतो तेच होईल, होईल दान पसाव. खळकन ज्ञानोबाराया गालात हसले, टपकन गालावर खड्डा पडला, आणि विश्वाची आई गालात हसून म्हणली, येणे वरी ज्ञानदेव सुख्या. दादा आता मी सुखी झालो का? माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. होईल दान पसाव. ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल. खळकन हसले, दादा येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. अरे पण ज्ञाना तुझ्या मागण्या भयानक आहेत रे. काही नाही दादा, जे खळांची दुरितांचे. आता मला सांगा टाळकरी, पसायदानामध्ये तोषोणी शब्द किती वेळा आला? तुम्ही करीत काय होते इतके दिवस? दोनदा इथं एक किचकट आहे बर का. तो शावे, तो शावे मध्ये रेष आहे, तो शोनी मज द्यावे. पण मागे चला थोडं. आता विश्वात्मके देवे म्हणजे विश्वात्मक गुरुदेव. तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझे वडील आहात. कोण? निवृत्ती दादा. पण पुढचा शब्द तुम्ही सांगा मला काय? येणे. चुकीचा मग शब्द म्हणतो तुम्ही. येणे, येणे वाघ यज्ञ दर्शावे. आता हे वाघ यज्ञ काय भानगड आहे? आता हा तुमचा नाम यज्ञ चालू आहे. पंक्ती जेवा त्याच्यात सगळ्या गावांनी 7 ते 9 कीर्तन केले जातात. कीर्तनाला 200, जेवायला 2000. पंक्तीवाला आऊट. पंक्तीवाला पुढच्या वर्षी म्हणतो आपली पंगत घेऊ नका, नाही तर मला जोड द्या. आणि कीर्तनाला लोक 200 आणि जेवायला 2000. आणि 7 ते 9 कीर्तन केल्यामुळे सप्त्यातून प्रवचन गायब झाली, हरिपाठ गायब झाला. एक दिवस सप्त्यात कीर्तन नाही झालं तरी चालेल, पण हरिपाठ झाला पाहिजे. आणि त्या भजनांना सांगून देतो, हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत, 27 अभंग हिडीस फिडीस म्हणायचे नाही. 27 अभंग नाही आहेत, 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. मी 1 वर्ष झालं महाराज हरिपाटन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही, बंद करून टाकले सगळं. हसलं कुठं लहरीत आलं, आठवलं बिठवलं तर होतो एखादा बघ, नाही तर का काकड्याने हरिपाठ राहिलेच नाही, फक्त देवळं बांधून फिरायचं जग मारा. जोराला झाल्या देवळानी. काही म्हातारे असे नमुने आहेत गावात, दिवसभर देवळात झोपात्यात आणि हरिपाठा टायमाला घरी निघात्यात. ही कौरवांच्या युद्धातून पडून गेलेली राक्षसाची अवलाद.
ईरभर पायवर करून देवळात झोपतो आणि हरिपाठाचा टाइम ना, आता चला ते वळतीन. आणि काकडे ना सप्तेतली काकडी बिगर मारामारीचा काकडाच नाही. हे म्हाताडे इतके कुदात्यात पहाटी एकमेकाव का आता काकडांका असं काय मुख जुगीला आणतोय बाई रपात राहते काय करणार का. एक वाक्य सांगा, लोकांना आनंद देण्यासाठी परमार्थ करूच नका, आपला आनंद मिळवण्यासाठी.